माता तेथील सौख्य गवसले दिन हा गुरुजनांच्या सन्मानाचा हर्षाचा आणि आनंदाचा स्वागतम स्वागतम सुस्वागतम. पल्लू शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेज विभागात आज दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती विद्वान लेखक विद्यार्थीप्रिय शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थातच शिक्षक दिन म्हणून साजरा होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मॅनेजिंग कमिटीचे माननीय श्री एम ए पाटील सर, त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य श्री व्ही व्ही गायकवाड सर, तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख US सावंत मॅडम, त्याचबरोबर येथे उपस्थित सर्व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री एम ए पाटील सर, तसेच कॉलेजचे उपप्राचार्य श्री व्ही व्ही गायकवाड सर यांना विनंती की त्यांनी प्रतिमा पूजन करावे. सौ AR शिंदे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते कॉलेजचे उपप्राचार्य श्री व्ही व्ही गायकवाड सर. मान्यवरांना विनंती की स्थानापन्न व्हा. व्यासपीठावर उपस्थित असलेले मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन एम ए पाटील सर, सुपरवायझर शिंदे मॅडम आणि तुम्ही सर्व जमलेले विद्यार्थिनी, आज 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्र प्रदेशातील तिरुपत या गावी झाला. त्यांचे पूर्वज सर्वपल्ली या गावातले होते. तेथील प्रथेनुसार व्यक्तीचं नाव देत असताना त्यांच्या सुरुवातीला गावाचं नाव त्या ठिकाणी असेल. त्यामुळे त्यांचे पूर्वज सर्वपल्ली या गावाचे असल्यामुळे राधाकृष्णनांचं नाव सर्वपल्ली राधाकृष्णन असं झालं. 5 सप्टेंबर 1888 साली एका गरीब ब्राह्मण कुटुंबामध्ये राधाकृष्णन यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान हुशार असणारे राधाकृष्णन त्या ठिकाणी त्यांना आयुष्यामध्ये सुरुवातीपासूनच त्यांना तत्वज्ञानाची आवड होती आणि त्या पद्धतीने त्यांच्या घरामध्ये जे संस्कार झाले त्यामुळे त्यांनी तत्वज्ञान विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि प्राध्यापक म्हणून रुजू झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, भारत देश स्वतंत्र करण्यासाठी महत्वाचं आणि मोलाचं योगदान होतं. त्यामुळं त्या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली. तशाच पंतप्रधान, आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचंही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, भारत देश स्वतंत्र करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान होतं. त्या स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत असणारी लोक होती.
पण राधाकृष्णन हे असं व्यक्तिमत्व होतं की ते राजकारणाशी निगडीत नसताना देखील त्यांची निवड देशाचे प्रथम उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली. तर त्यांची विद्वत्ता आणि विद्वत्तेच्या आणि गुणवत्तेच्या जोरावरच त्यांची त्या ठिकाणी निवड झाली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्वचिंतक होते, आदर्श प्राध्यापक होते, लेखक होते, विद्वान होते. तर राधाकृष्णन यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते अष्टपैलू अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं. सुरुवातीपासूनच हुशार बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी स्कॉलरशिप फेलोशिप मिळाली, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती मिळाली त्यांना, आणि त्या पद्धतीने त्यांचं सगळं पूर्ण शिक्षण पूर्ण झालं. वयाची जवळजवळ 40 वर्षे अखंड ज्ञानदानाचं काम करणारे राष्ट्रपती आहेत. शिक्षक पदापासून राष्ट्रपती पदापर्यंतचा त्यांचा प्रवास जो आहे अतिशय थक्क करण्यासारखा असा आहे आणि सर्वांना प्रेरणादायी असा असणारा प्रवास त्यांचा राधाकृष्णनांचा आहे. राधाकृष्णनांना 1958 साली भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राधाकृष्ण डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे जे पहिले राष्ट्रपती आहेत त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर राधाकृष्णन यांना दुसरा राष्ट्रपती म्हणून त्या ठिकाणी संधी मिळाली. राष्ट्रपती पदी असताना देखील विद्यार्थ्यांत सक्षमपणे त्यांनी हाताळलेले आहे. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे आहेत यांना 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर राधाकृष्णन जे आहे ते सडेतोड आणि बाणेदार व्यक्तिमत्व असं होतं बा. परदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांची विद्वत्तेनं आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि हिंदू संस्कृतीचा, भारतातल्या नीतिमूल्यांचा त्यांनी पाश्चात्य देशांना ओळख करून देण्याचं काम स्वामी विवेकानंदानंतर ज्यांनी केलं असेल तर ते सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीच त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या जीवनातला प्रसंग असा आहे की ज्यावेळी ते रशियामध्ये गेले होते, त्या रशियामध्ये गेल्यानंतर त्यावेळी 1958 साली स्टॅलिन रशियावरती जी राजवट होती, स्टॅलिनची राजसत्ता होती आणि स्टॅलिन जो आहे हा हुकुमशाही वृत्तीचा होता. तो सहसा कोणाला भेटायचा नाही. पण आपले राधाकृष्णन त्या ठिकाणी गेले होते, प्रोफेसर राधाकृष्णन त्या ठिकाणी आले होते. स्टॅलिनला सुद्धा उत्सुकता लागली, 24 तास अभ्यास करणारा हा माणूस कोण आहे, त्याला भेटलं पाहिजे आपण. तर स्टॅलिननी त्या ठिकाणी त्याची आवर्जून भेट घेतली आणि त्यांच्या भेटीमध्ये देखील राधाकृष्णनांनी त्यांची जी चुकीचे काही हे होते, चुकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या स्टॅलिनला सुद्धा परखडपणे सुनावण्याचं काम रशियामध्ये जाऊन करणारा हा एक महान स्वाभिमानी असा असणारा माणूस जो आहे तो राधाकृष्णन म्हणून आपण त्यांना राधाकृष्णन आहेत. आणि त्याच्याबरोबरच 1949 ते 1952 पर्यंत रशियामध्ये राधाकृष्णनांनी वकिली केली आणि ती वकिली करत असतानाच त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा आणि आपल्यातल्या लोकशाहीच्या नीतिमूल्यांचा प्रसार करण्याचं काम राधाकृष्णनांनी केलेलं आहे. अशा या थोर विभूतीचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस जो आहे तो जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशा पद्धतीने त्यांनी मनीषा व्यक्त केली. आणि शिक्षक पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत असा प्रेरणादायी प्रवास सगळ्या भावी पुढच्या पिढींना मार्गदर्शक ठरावा या उदात्त हेतूने त्या ठिकाणी हा दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस जो आहे तो शिक्षक दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. राधाकृष्णन यांचं साधी राणी, उच्च विचारसरणी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं आणि अतिशय जिद्दीनं कष्टानं त्या ठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये हा जो खडतर प्रेरणादायी प्रवास आहे तो प्रेरणादायी प्रवास त्यांनी पार केलेला आहे. आणि त्यांनी एक आपले ओळख जी आहे, युगानुयुग ओळख त्या भारत देशामध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे. तर आज शिक्षक दिनाचा साजरा करण्याचा उद्देश असा आहे की शिक्षक हा जो आहे तो भावी पिढी घडवण्याचं काम करतो. आपला गुरु जो आहे, आई वडील हे आपले पहिले गुरु असतात का, त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिकतो. पण त्या आई वडिलांचं इतकंच त्या ठिकाणी शिक्षकाचं देखील स्थान आहे. शिक्षक हा मित्र असतो, उपदेश देतो, वाट दाखवणारा दिशादर्शक आहे. त्यामुळे शिक्षकाचं देखील अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या युगामध्ये जर बघितलं तर शिक्षणाचं अवमूल्यन होत आहे. शिक्षक आणि गुरु शिष्य यांचं जे नातं आहे त्या नात्याला सुद्धा त्या ठिकाणी आज हे आहे उजाळा मिळावा. आज तेही नातं त्या ठिकाणी मुलं विसरून चालले आहेत. ई लर्निंगच्या माध्यमातून शिक्षक आणि गुरु शिष्याचं जे नातं आहे ते नातं पुन्हा एकदा दृढ व्हावं आणि राधाकृष्णन यांच्या व्यक्तिमत्वाची आपल्या सर्वांना ओळख व्हावी आणि त्यातून आपण काहीतरी आदर्श घ्यावेत या उद्देशानं हा आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम आपण संस्कृती विभागाच्या वतीनं ठेवलेला आहे. प्रास्ताविक करण्याची संधी मला संस्कृती विभागाच्या वतीनं देण्यात आली, त्याबद्दल मी त्या संयोजकांचा धन्यवाद मानतो आणि माझे मनोगत आणि प्रास्ताविकाचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
कार्यक्रमाला आगमन झाले पाहुण्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करूया मान्यवरांचे. प्रेमभराने कर्तव्य पार पाडूया सत्काराचे आणि स्वागताचे. कॉलेजचे उपप्राचार्य मान्य श्री व्ही व्ही गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री एम ए पाटील सर यांचा फूल व पुष्प व पेन देऊन सत्कार करावा. सौ ए आर शिंदे मॅडम यांना विनंती की त्यांनी गायकवाड सरांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. मान्य श्री एम ए पाटील सरांना विनंती की त्यांनी शिंदे मॅडम यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर इतर सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार इथे पार पडत आहे. तर सर्वच शिक्षकांना विनंती की त्यांनी सत्कारासाठी मंचावर उपस्थित राहावे. मान्य श्री एम ए पाटील सरांना विनंती की त्यांनी सौ US सावंत टीचरांचा तुला लावा नको म्हणून SM सानप मॅडम, VD कुंभार मॅडम यांना विनंती की त्यांनी मंचावर सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे. SR जाधव मॅडम, श्री AM देशमाने सर, VL कोळी सर, सौ MM मिरजकर मॅडम, श्री NM पवार सर, श्री GN पोळ सर, सौ यस्कू पाटील टीचर, सौ SA पाटील टीचर, श्री SR देसाई सर, VT कुंभार सर, सौ SA सौ PS माई टीचर, कॉलेजचे उपप्राचार्य माननीय श्री व्ही व्ही गायकवाड सर, श्री DA पाटील सर, श्री TB शिंदे सर, सौ SK जाधव मॅडम, SC सुतार मॅडम,
दिशादर्शक बाण असतो गुरु, संस्कारांची खाण असतो गुरु, प्रगतीचे पंख असतो गुरु, कर्तव्याच्या रणांगणावरील शंखनाद असतो गुरु. SS पाटील मॅडम यांना विनंती की त्यांनी मंचावर श्री DA पाटील सर यांना विनंती की त्यांनी उपस्थित प्रयोगशाळा सहाय्यक श्री जाधव सर यांना विनंती त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यावे. पाटील सर. कदम सर, दिशादर्शक बाण असतो गुरु, संस्कारांची खाण असतो गुरु, प्रगतीचे पंख असतो गुरु, कर्तव्याच्या रणांगणावरील शंखनाद असतो गुरु. आपल्यातल्या आपल्या माणसांचा आज आपण सत्कार करत आहोत. आपली माणसं आपलीच असतात, आपल्यासाठीच ती कष्टतात, म्हणूनच आपल्या मानात त्यांच्या पुढे झुकतात. श्री SD सदामते सर यांना विनंती की त्यांनी स्टेजवर उपस्थित राहावे. कांबळे मामा यांचा सत्कार पाटील सरांच्या हस्ते. धन्यवाद सर. प्रफुल्लित झाला आज म्हणजे सर्व शिक्षकांच्या आगमनाने. मातेने जन्म दिलेल्या देहावर, मनावर, आत्मावर जीवन सुखकर होण्यासाठी सन्मानाने जगता यावे यासाठी ज्ञानदानाचे बहुमूल्य कार्य करणाऱ्या, मार्गदर्शन संस्कार करणाऱ्या सर्वच गुरूंचे स्थान हे आपल्या जीवनात अनन्यसाधारण असते. त्यांच्याविषयीच्या भावना सन्मान व्यक्त करण्यासाठी मी कुमारी अंजली सूर्यवंशी 12 ची विद्यार्थिनीला हिला आमंत्रित करते. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय शिक्षक स्टॉफ आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज काय आहे हे सांगण्यासाठी आपण एकत्रित जमलो आहोत. सेलिब्रेट करत आहोत. प्रवासाच्या वाटेवरील दीपस्तंभ तुम्ही, सदैव मार्ग दाखवणारे माझे गुरुजन तुम्ही. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करतो. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करतो. शिक्षक म्हटलं की आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. शिक्षकांच्या हातातूनच संपूर्ण भारताची पिढी घडत असते. कुंभार ज्याप्रमाणे ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याची सुंदर मूर्ती बनवतात, त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात सुरेल आकार देऊन त्यांची भावी पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. आपल्या देशात रामायण महाभारताच्या काळापासूनच गुरु शिष्याची परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो त्याच विद्येच्या बळावर आपण उद्धार करीत असतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भारतीय परंपरेत गुरु शिष्याच्या जोड्या अनेक प्रसिद्ध आहेत. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की आपल्या सर्वांचं मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. पण कुठे आमचे द्रोणाचार्य आणि कुठे आमचे एकलव्य. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, पण घटाने किंवा घागरीने मान खाली केल्याशिवाय
पाणी मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याशिवाय विद्या प्राप्त होत नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. गुरु बिना ज्ञान कहाँ से लाहो. गुरूंच्या उपकारांनी जेव्हा आपले मन कृतज्ञतेने भरून येते तेव्हाच तोंडातून श्लोक बाहेर पडतो. गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. धन्यवाद. खूपच छान. धन्यवाद अंजली. यानंतर 12 ची विद्यार्थिनी कुमारी भक्ती मोरे ही आपल्या भाषणात मत व्यक्त करेल. प्रवाहाच्या वाटेवरील दीपस्तंभ तुम्ही, सदैव मार्ग दाखवणारे गुरुजन तुम्ही. आधुनिक भारताच्या तत्वांमधील एक तेजस्वी प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रथमीच पदमरी विनम्र अभिवादन करते. नमस्कार, मी भक्ती जीवन मोरे 12वी तुकडी ई ची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडते. शिक्षक दिनानिमित्त 2 शब्द शांततेने ऐकून घ्या ही माझी नम्र विनंती. आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस. शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यासाठी आज आपण इथे एकत्र जमलो आहोत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे राष्ट्रपती होते, पण त्याआधी ते एक शिक्षक तज्ञ व आदर्श शिक्षक होते. एक शिक्षक राष्ट्रपती होऊ शकतो हे आपल्याला अभिमानाचीच गोष्ट आहे. ते एक शिक्षक व विचारवंत व्यासंगी तत्वज्ञ म्हणून सर्वांना ज्ञान आहे, म्हणून त्यांना भारताचा तत्वज्ञ राजा असा गौरवाने उल्लेख केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे तत्वज्ञान म्हणजे निर्मळ स्वच्छ पाण्याचा प्रवाह की ज्यातून प्रवाहातून शिक्षक विद्यार्थी जनता राजकीय नेते समाज सुधारक या सर्वांना जीवन विकासाची प्रेरणा मिळते. माणूस कोणत्याही क्षेत्रात असो, जर त्याने ध्येयाशी जीवन एकरूप केले आणि कार्यक्षमतेने ध्येय सिद्धीचा ध्यास घेतला, ध्येय हाच त्याचा श्वास बनला तर खरे भरीत चिरंतन कार्य होऊ शकते. त्याच प्रकारच्या कार्याचा ठसा म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. त्यांनी आपल्या कार्याला उमटविला. सिंहाला आळाळ घालावी लागत नाही, ती त्याच्या मानेवर आपोआप रुळत जाते. त्याचप्रमाणे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. वर्ण, भाषा, धर्म, संस्कृती, देश, वंश यांच्या पलीकडे जाऊन सर्व मानव समान आहेत हा महान उपदेश डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी सांगितला. आज मला तत्वेतला प्लोटो यांचे उद्गार आठवतात. ते म्हणतात, राज्यसत्ता तत्वज्ञानी लोकांच्या हाती असावी, म्हणून शिक्षकांच्या हातात संपूर्ण देशाचे भवितव्य आहे. त्याचप्रमाणे शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला सुरेख आकार देऊन समक्षम व भावी पिढी घडवण्याचे महान कार्य करतो. जाता जाता एवढेच म्हणते की मित्रांनो, शिक्षक म्हणजे काय आणि कोण, तर शिक्षक म्हणजेच असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मूर्ताकडून अमृताकडे नेणारा दिस्तंभ. तर विद्यार्थ्यांसमोर असलेले चालतो बोलतो चैतन्यपूर्ण पाठ्यपुस्तक म्हणजे शिक्षक. तर शिक्षक म्हणजे एक समुद्र ज्ञानाचा पावित्र्याचा एक आदरणीय कोठारा. शिक्षक म्हणजे जगण्यातून जीवन घडविणारा. शिक्षक म्हणजे शब्दांनी ज्ञान वाढवणारा. शिक्षक म्हणजे अपूर्णाला पूर्ण करणारा. शिक्षक म्हणजे तत्वातून मूल्य फुलवणारा. या 3 अक्षरांचा शिक्षक हा 3 अक्षरांचा मोलाचे शब्द आहेत की शी म्हणजे शिलवान, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे कर्तव्यनिष्ठ. हे सर्व गुण असलेले महान गुरुवर्य म्हणजे शिक्षक. हे सर्व गुण देऊ करणारा दुवा म्हणजे फक्त आणि फक्त शिक्षकच. आणि माझ्या या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. फारच छान भक्ती. धन्यवाद. माणूस जन्माला येतो तेव्हा तो मातीचा गोळा दिसतो. मोठा होत असताना घरात आई वडील तर शाळेत गेल्यावर शिक्षक माणूस जन्माला येतो तेव्हा तो मातीचा गोळाच असतो. मोठा होत असताना घरात आई वडील तर शाळेत गेल्यावर शिक्षक या सर्वांचे संस्कार त्याच्यावर होत असतात. म्हणूनच
अशा या संस्कारांचे प्रतीक आपल्या कवितेतून व्यक्त करण्यासाठी 11वी ची विद्यार्थी कुमारी ज्योती दीपक पाटील first of all, respected teachers, seniors, and my dear classmates. I am Jyoti Deepak Patil from class 11. It's a pleasure for me to speak here on this Teachers' Day, a day kept aside to honor our teachers. So I had prepared a short poem for them. Dear teachers, आप लोग कितनी मेहनत करते हो ना हमारे लिए, हमारी शैतानियों को भी झेलते हो सिर्फ हमें पढ़ाने के लिए। अभी डांट लगाई और अगले पल ही आपका गुस्सा गायब हो जाता है। हमें आए दिन से टेक्निकल की वर्स बैच तो कहते हो, हमें आए दिन से टेक्निकल की वर्स बैच तो कहते हो, पर सच बताना हमारी क्लास में ही आपको सबसे ज्यादा मजा आता है। पर सच बताना आपको हमारे क्लास में ही सबसे ज्यादा मजा आता है ना। और आप सोचती हो कि हम ऐसी हरकतें करते ही थे तो हम पे गुस्सा आना तो लाजमी है। कभी कम मार्क्स आते हैं तो आप मोटिवेट भी कितना सही करते हो। आपके सपोर्ट की बिल्कुल कमी नहीं है। हमें पता है कि आप उतने भी स्ट्रिक्ट नहीं हो, हमें पता है कि आप उतने भी स्ट्रिक्ट नहीं हो। आपकी डांट कड़वी तो लगती है, आपकी डांट कड़वी तो लगती है, लेकिन जरूरी है हमें गलत से बचाने के लिए। हमें झेलना बिल्कुल आसान नहीं है, हमें झेलना बिल्कुल आसान नहीं है, फिर भी अकेले कैसे कर लेते हो। एक पॉइंट पे गुस्सा तो आता होगा ना, एक पॉइंट पे गुस्सा तो आता होगा ना, फिर भी प्यार से समझाते हो। पेरेंट्स के बाद एक आप ही हो जो सेल्फलेस है। शुक्रिया करूंगी आज उस खुदा का भी जो हमें दिए आपके जैसे। Dear teachers, happy टीचर्स डे टू यू। Dear teachers, happy Teachers Day to you. Thank you. फारच छान ज्योती, आशा आहे की तुझी कविता नक्कीच सर्वच शिक्षकांना आवडली असेल। यानंतर 11वी ची विद्यार्थिनी कुमारी गौरी शिवाजी भिसे आपले मनोगत भाषणातून व्यक्त करेल। गती विना वित्त गेले, हे सारे अनर्थ एका अविद्येमुळे घडले। याच अविद्येला प्रकाशित करणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी कुमारी गौरी शिवाजी भिसे आज तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल काही 4 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे। आपल्या भारत देशात दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। 5 सप्टेंबर म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस होय। हे एक हुशार, विचारवंत आणि विद्वान आदर्श शिक्षक होते। त्यांचे शिक्षणावरती खूप प्रेम असल्यामुळे त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। शिक्षक दिन म्हणजे राष्ट्राचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होय। या दिवशी आपण आपल्या शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। शिक्षक हेच भावी पिढीचे शिल्पकार आहेत। शिक्षण हाच खरा विकासाचा मंत्र आहे। शिक्षक हेच समाज परिवर्तनाचे माध्यम आहे। म्हणून शिक्षकांची भूमिका यामध्ये फार मोलाची आहे। जाता जाता मी एवढेच म्हणेन, शिक्षक म्हणजे शब्दातून ज्ञान वाढवणारे, शिक्षक म्हणजे शब्दातून ज्ञान वाढवणारे, शिक्षक म्हणजे जगण्यातून जीवन घडवणारे, शिक्षक म्हणजे जगण्यातून जीवन घडवणारे। धन्यवाद। धन्यवाद गौरी।
गुरु असतो जबाबदारीचा सागर, गुरु असतो जाणीवांचा जागर. गुरु असतो जबाबदारीचा सागर, गुरु असतो जाणीवांचा सागर. गुरु असतो अधिकाराचे अधिष्ठान, गुरु असतो सद्विचारांचे प्रतिष्ठान, गुरु असतो सद्विचारांचे प्रतिष्ठान. अशा या गुरुच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आभार प्रदर्शनासाठी मी एम ए मिरजकर मॅडम यांना मंचावर आमंत्रित. Good morning, one and all. Today I stand in front of you to offer my to offer my vote of thanks. So as you know students, today we are celebrating our Teachers' Day. That's why you are everyone present here. So first of all, I would like to thank our managing committee chairman who gave his very auspicious time for us, important valuable time for us. So first of all, I would like to thankful to our managing committee chairman, Sri M.A. Patil sir. Then afterwards, I would like to offer my thanks to our principal honorable teacher Sri V.V. Dagwar sir, who gave us a very important message through his introductory speech. Then also I would like to thanks to our teaching staff and then our non-teaching staff because they very well arranged this program. And at last, and not but the least, you guys, you are very important for us because you are here. That's why we are here. So you are very important for us. So that's why I want to offer my words of thanks to you also because you listen our program very seriously and you gave very valuable time for us also by listening this program very seriously. And I'm also very thankful to our students who very well managed this program. They gave very beautiful speeches here for everybody. So at last, I announced that we are very well celebrated Teachers' Day program successfully. Thank you very much.